सर्व प्रशिक्षणार्थ्यांना नमस्कार। भरपूर सारे प्रशिक्षणार्थी यांनी कमेंटद्वारे, मेसेजद्वारे, कॉलद्वारे प्रश्न विचारत होते सध्या। तर जानेवारी महिन्याचा जो मानधन आहे ते जानेवारी महिन्याचं मानधन कधी भेटणार आहे, तर ते जानेवारी महिन्याचं मानधन कधी भेटणार आहे ते आपल्याला मी सांगणार आहे। तर सगळ्यांना माहित आहे की जेवढं तुमचं काम महत्वाचं आहे तेवढंच त्यांना मानधन, तेवढे पैसे महत्वाचे आहेत। तर जे पण काही प्रशिक्षणार्थ्यांना मानधन भेटत होतं 6,000 रुपये, 8,000 रुपये, 10,000 रुपये, तर ते डिसेंबर नोव्हेंबर पर्यंत सर्व प्रशिक्षणार्थ्यांना भेटलेलं आहे। सर्व प्रशिक्षणार्थ्यांना नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत मागील सर्व मानधन भेटलेलं आहे। पण जो जानेवारी महिना आहे त्या जानेवारी महिन्याचा मानधन त्यांना भेटलेलं नाहीये आणि जानेवारीचा महिना संपून आता फेब्रुवारी महिना सुद्धा संपायला आलेला आहे। तर अशामुळं प्रशिक्षणार्थ्यांना थोडी चिंता आहे की त्यांचं सुद्धा पोट या मानधनावर चालत आहे। त्यांचंही जे कुटुंब आहे त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह काही प्रमाणात या मानधनावर होत आहे। त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना एक लवकरात लवकर वेळेत मानधन भेटण्यासाठी मी ही माहिती काढलेली आहे। जे पण काही पंचायत समिती विभाग आहे त्या पंचायत समितीच्या विभागाकडून माहिती भेटलेली आहे आणि जे आपले कौशल्य विकास विभाग आहे त्या कौशल्य विकास विभागाकडून माहिती काढलेली आहे की जो जानेवारी महिन्याचं जे मानधन आहे ते कधी भेटणार आहे। तर पंचायत समिती आणि कौशल्य विकास विभाग यांच्याकडून अशी माहिती भेटलेली आहे आपल्याला। तर जे जानेवारी महिन्याचा जो तुमचं मानधन आहे ते तुम्हाला मार्च महिन्यात भेटणार आहे। जानेवारी आणि फेब्रुवारी या दोनही महिन्याचं मानधन तुम्हाला मार्च महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुम्हाला भेटणार आहे। तर आपल्याला ही माहिती पंचायत समिती मार्फत भेटलेली आहे। तर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे की तुमचं जे जानेवारी महिन्याचं जे मानधन राहिलेलं असेल तर ते जानेवारी महिन्याचं मानधन तुम्हाला जानेवारीचं पण भेटून जाणार आहे आणि फेब्रुवारीचं पण। फेब्रुवारी महिन्याचा पण तुम्हाला अहवाल तुम्हाला लवकरात लवकर 1 ते 3 तारखेच्या आत तुम्ही आधीही जमा करू शकता। लवकरात लवकर तुम्हाला तुमचा अहवाल तुमच्या विभागाला जमा करायचा आहे। तुमचा विभागाला जमा केल्यानंतर तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी दोन्ही महिन्याचा अहवाल जमा केल्यानंतर तुमचं मानधन भेटून जाणार आहे। तर हे मानधन आहे तर ते मानधनाला निधी सुद्धा लागतो। तर तो निधी उपलब्ध करून देणे, सर्व प्रशिक्षणार्थ्यांना व्यवस्थित मानधन पुरवणे हे कौशल्य विकास विभाग काम करत असतं। तर ते कौशल्य विकास विभाग आपल्याला प्रत्येक महिन्याला तर पेमेंट देणं त्यांच्याकडून शक्य होत नाहीये, कारण ते प्रत्येकाचे तिथं पूर्ण डाटा व्यवस्थितपणे घेऊन त्यांचा अहवाल जमा करून तो व्यवस्थित तपासून नंतर त्यांना डीबीटी द्वारे सर्व प्रशिक्षणार्थ्यांना पेमेंट करावा लागत आहे। त्यामुळं प्रशिक्षणार्थ्यांच्या जे मागील 1, 2, 3 पेमेंट काही भरपूर साऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना सोबत आलेले होते, काहींना 2 पेमेंट सोबत आलेले होते। तर अशामुळं आता जे पुढचं उर्वरित राहिलेलं तुमचं 1 महिना 2 महिन्याचं जे मानधन आहे तर ते सुद्धा तुम्हाला डीबीटी द्वारे तुम्हाला मार्च महिन्यात भेटून जाणार आहे। तर अशी ही महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि भरपूर साऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचा प्रश्न होते त्यामुळे ही महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली। धन्यवाद।